मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पावसाळा असला किंवा थंडी असली की आपल्याला चहाबरोबर काहीतरी स्नॅक्स खायला आवडतं। ते कॉम्बिनेशन पण तसंच असतं। जसं आपण पावसाळ्यात कांदा बेसनाची भजी करतो, बटाट्याची भजी करतो, घोसाळ्याची भजी करतो, तसंच पावसाळ्यात आणि थंडीत एक मंगोडे हा पण एक तळणीचा पदार्थ आहे। खूप छान असा क्रिस्पी स्नॅक्स आहे, तो मी आज करणार आहे। हे मंगोडे क्रिस्पी होण्यासाठी काय करायचं, कशा पद्धतीने काय करायचं, त्यात कुठले जिन्नस वापरायचे ते तुम्ही आता व्हिडिओमध्ये नक्की बघा। मी रेसिपी करणार आहे ती तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचेही मंगोडे क्रिस्पी आणि छान होतील, वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे चहाबरोबर खायला मंगोडे मी आता करणार आहे। हे हिरवे मूग मी 4 तास भिजवून आता निथळायला ठेवले। हे आता आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करू, पाणी न घालता। हे आपण असं जाडसर पाणी न घालता जाड वाटायचं, खूप बारीक नाही करायचं। आता आपण यात पालक आणि कोथिंबीर चिरून घालणार आहे। हे पण मी दोन्ही धुवून निथळत ठेवलं। आपल्याला यात पाणी खूप कमी वापरायचं आहे। हे निथळत ठेवलं मी धुतल्यावर, म्हणजे आपल्याला हवी तशी चव क्रिस्पीनेस येईल आपल्या वड्यांना। आता चिरून घेऊ आपण। आपण या वाटलेल्या मूग डाळी आता हा चिरलेला पालक घालू। पालक असा बारीक चिरायचा। कोथिंबीर घालू। हे जे वडे करणार आहे याला क्रिस्पीनेस येण्यासाठी ही जी सालाची मूग घेतले त्याचं साल काढायचं नाही, भिजवल्यावर निघत असलं तरी कधी कधी निघतं, पण ते तसंच वापरायचं, सालासकट वापरायचं। आता यात आपण हे तांदूळाचं पीठ, हे कच्चे तांदूळ मी घरीच मिक्सरवर जाडसर वाटले, ते 1 टेबलस्पून घालते मी। ही आलं मिरची, लसूण नाही आहे, आलं आणि मिरचीची जाडसर क्रश केलेली पेस्ट आहे। पेस्ट नाही म्हणता येणार, आलं मिरची जाडसर वाटून घेतली आहे। ही कच्ची बडीशेप घातली आहे, जाडसर वाटली आहे, खूप बारीक नाही केली आणि पूर्ण पण नाही, जाड वाटून बडीशेप घालते कच्ची। आमचूर पावडर, आणि आपण यात बेसन पीठ घालणार आहे। तर आपण तिखट मीठ घालून घेऊ। तिखट, हळद, मीठ, चवीनुसार मीठ घाला, तुम्हाला जसं हवं तसं। तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला। यात मिरची पण आपण वापरली आहे। कच्चे जिरे घालते मी, बऱ्याच वेळा जाडसर थोडे अर्धवट क्रश करून घालते, आज पूर्ण घातले। आता आपण आधी हे मिक्स करू आणि लागेल तसं बेसन पीठ घालू आपण याच्यात आधी। हे कारण यात ओलसरपणा आहे डाळीचा, पालक, कोथिंबीर। आपण आधी हे मिक्स करू आणि मग लागेल तसं पीठ घालू। पीठ कमी घातलं बेसन पीठ तरी छान लागणार आहे। थोडं तेल पण घालू आपण। आता हे छान मिक्स करू।
आपण आता कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे, तर सोडा घालू आपण आता यात, खायचा सोडा. आणि कढईतलं थोडं गरम तेल पण घालू आपण. सोडा वेळेला घालायचा असतो. आपल्याला जेव्हा कढईत टाकायचे तळायला वडे, तेल घातलं, गरम तेल. आपण आता हे मिक्स करून घेऊ छान. तेल तापतंय आपलं, तोपर्यंत आपण याचे छोटे छोटे वडे करू. हे आपले वडे थापून झाले, आपण आता तळायला घेऊ. तेल तापलंय आपलं. आता सेट झालेत आपले. आपण आता उलटवायला हलवू, जरा उलटे करू, फ्लिप करू आपण. यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या पण घालू शकता. पालक नसेल तर तुम्ही, दुधी असेल तरी किसून घातला तरी चालेल. गाजर असेल तर गाजर किसून घाला. कोबी असेल तर कोबी घाला. अशा दुसऱ्या भाज्या पण तुम्ही घालू शकता. मटार असेल तर मटार घाला. पालकच घातला पाहिजे असं नाही आहे. जी भाजी तुम्हाला मिळेल किंवा असेल घरात ती घातली तरी चालणार आहे. हे मुगाचे म्हणून मंगोडे म्हणतात त्याला. हे मंगोडे आपण करतोय. मीडियम फ्लेमवर तळायचे. हे आपले पहिली बॅच आपली तळून झाली आहे. हे वडे तुम्ही हाफ फ्राय करून पण ठेवू शकता. जे तुम्हाला नंतर खायचे असतील किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही हाफ फ्राय करून ठेवले तरी तुम्ही तळून खाऊ शकता. आणि आता ही पुढची बॅच मी हाफ फ्राय काढते आणि मग मी डबल फ्राय करणार आहे. हाफ फ्राय करण्यासाठी काय करायचं, आता हा तळला आहे ना, हा असा हाताने प्रेस करायचा किंवा असा एक स्पून घ्यायचा. स्पूननी प्रेस करून असे प्रेस करून घ्यायचे सगळे आणि मग हाफ फ्राय पूर्ण फ्राय करायचे परत. आता आपल्याला हे हलकेच प्रेस केलेले परत हाय फ्लेमवर अगदी 2 सेकंद तळायचे. प्रेस करताना फुटू द्यायचे नाही, हलक्या हाताने किंवा हळूच प्रेस करायचे, मोडले नाही पाहिजेत. आता हे खूप तापलं आहे. यात आपण आता हे वडे परत एकदा फ्राय करू. लगेच काढायचे आहेत आपल्याला 2 सेकंदात, त्यामुळे आपण जास्त पण टाकू शकतो एका वेळेला. डबल फ्राय करायचे म्हणजे जास्त क्रिस्पी होतात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतात. कोणीही खाऊ शकतं, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे खाऊ शकतात.
बघा मी डिशमध्ये काढते. आवाजावरूनच आपल्याला समजतं की किती छान झाले. हे आपले मंगोडे चटणीबरोबर खायला रेडी आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा. क्रिस्पी होण्यासाठी आणि छान डबल फ्राय कसे करायचे ते तुम्ही पाहिलंच आहे. तर आता हे तुम्ही पण नक्की करून बघा. हे मंगोडे तुम्ही पाहिले. ते क्रिस्पी होण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याप्रमाणेच तुम्ही करा. म्हणजे मग तुमचे पण मंगोडे खूप छान क्रिस्पी होतील आणि सगळ्यांना खाता येतील, चिवट होणार नाहीत, सगळ्यांना खूप आवडतील. तुम्ही हे कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता. मी आज इथे कोथिंबीर, खोबरं आणि मिरची, आलं असं घालून चटणी केली आहे. पण तुम्ही टोमॅटोची, खजुराची चटणी, खोबऱ्याची चटणी, कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही हे मंगोडे खाऊ शकता. दह्याबरोबर पण खाऊ शकता आणि चहा त्याबरोबर हवाच. त्यामुळे तुम्ही हे मंगोडे नक्की करा. आणि त्यासाठी माझे इतरही व्हिडिओ आहेत, स्नॅक्सचे व्हिडिओ आहेत, रेसिपीचे आहेत, स्नॅक्सचे आणि टिफिन रेसिपीचे पण आहेत. ते सगळे तुम्ही बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मग तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही ते रेसिपीज, ते स्नॅक्स तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.